मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे अशी एक सत्य घटना ज्यात एका आईच्या डोळ्यासमोर तिच्या मुलाचा जीव धोक्यात होता. पण शेवटच्या क्षणी घडला असा चमत्कार की सगळे थक्क झाले. ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. एका गावात एक गरीब आई आपल्या लहान मुलासोबत राहत होती. ती रोज मेहनत करून घर चालवत होती. पण तिची एक सवय होती, ती रोज मनापासून स्वामींचं नाव घेत होती. एक दिवस अचानक तिचा मुलगा खूप आजारी पडला. ताप वाढतच होता. औषधांनी काही फरकच पडत नव्हता. डॉक्टर म्हणाले, आता काही सांगता येणार नाही. हे ऐकून त्या आईचं जगणंच थांबलं. ती रडत रडत देवासमोर बसली आणि म्हणाली, श्री स्वामी समर्थ, माझ्या मुलाला वाचवा. तुमच्यावरच माझा विश्वास आहे. रात्री उशिरा ती मुलाजवळ बसून स्वामींचं नाव घेत होती. इतक्यातच तिला असं जाणवलं, कोणीतरी तिच्या मुलाच्या डोक्यावर हात फिरवत आहे. ती घाबरून उठली, पण तिथे कोणीच दिसत नव्हतं. सकाळी उठून बघते तर मुलाचा ताप पूर्ण उतरला होता. तो शांतपणे झोपलेला होता. डॉक्टरही आश्चर्यचकित झाले की त्या आईला समजलं, स्वामी समर्थांनी स्वतः येऊन तिच्या मुलाला वाचवले. मित्रांनो, आईचं प्रेम आणि श्रद्धा ही दोन गोष्टी जगात सर्वात शक्तिशाली आहेत बरं का. आपणही कधी संकटात असतो, कधी निराश होतो, पण लक्षात ठेवा, जिथे श्रद्धा असते तिथं चमत्कार नक्कीच घडतात. जर तुम्हाला स्वामी समर्थावर नक्कीच विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. व्हिडिओला लाईक करा आणि स्वामी भक्तापर्यंत शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक दिव्य कथेसहित. श्री स्वामी समर्थ.